नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। मौजे पानोली गाव येथील सुनीता उज्ज्वला आणि अनिल गाडेकर, सुरेखा गाडेकर, सुशीला गायकवाड, लीलाबाई वाखारे, संतोष शिंगे, उषाबाई शिंदे, हिराबाई भगत, निवृत्ती गायकवाड यांचा अनेक महिला ग्रामस्थ मजूर असून 1 एप्रिल 2024 तागायत महाराष्ट्र ग्राम रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करत असून आम्ही मजूर हातावर पोट भरणारे असल्याने सदर कामावर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहोत। मागील 5 ते 6 महिन्यांपासून मजुरीचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत, त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। सदर कामाचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी कामगार अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। लवकरात लवकर 10 मजुरांचा कामाचा मोबदला देण्यात यावा, अन्यथा उपोषण सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। अनिल गाडेकर, सामाजिक वनीकरणाचा विषय। आम्ही रोजगार हमीवर गेले 13-14 महिने काम केलं, आम्हाला 6 महिन्याचे पेमेंट देण्यात नाही आले। आमचे हजेरी लावण्यातच आली नाही, ते म्हणतात तुमचे पगार सगळे जमा झाले, पण आमच्या खात्यावरती आता सध्यापर्यंत फक्त 40,000 29,000 असेच पेमेंट आलेले आहेत। आमची मागणी एवढीच आहे की बोगस हजेरीवाल्यांची चौकशी व्हावी आणि आमचे पेमेंट तात्काळ जमा करण्यात यावे। पानोली सामाजिक वनीकरण आम्हाला आहे ना 6 महिन्यापासून पेमेंट यांनी दिलेच नाही व्यवस्थित, आणि त्याचं म्हणजे जे हजेऱ्या लावलेत ना त्यांनी, ज्या बोगस हजेऱ्या लावलेत ना त्यांना पगार सोडले ना, आम्हाला पगारच दिले नाही त्यांनी। हजेरीच लावले, आमच्या हजेरेच लावले नाही त्यांनी। हजेरीनेच ते फोटो काढायचे जायचे, म्हणायचे तुमच्या हजेऱ्या लागल्यात, आणि आमच्या हजेऱ्या लावल्या नाही। आणि जे बोगसवाले होते ना त्यांच्या फुल हजेऱ्या लावून त्यांना फुल पेमेंट केले त्यांनी। मग आमचे पैसे आम्हाला मिळावेत आणि जे बोगसवाले आहेत ना त्यांची सगळी चौकशी व्हावी।